तर नमस्कार मंडळी, अर्जुन प्रियाज किचन मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण एक चायनीज डिश बनवणार आहोत। त्याचं नाव आहे चिकन चिली। तर आपण कसं बनवायचं त्याची कृती पाहून घेऊया, चला। तर मंडळी, अर्धा किलो चिकन आपण घेतलेले आहे। त्याला मीठ आणि हळद लावून मॅरिनेट करून ठेवले आहे। आणि आपण 3 शिमला मिरची घेतलेत उभे कापून, आणि धनेपूड घेतली 1 चमचा, मीठ चवीपुरतं घेणार आहोत आपण, आणि सोया सॉस आणि टोमॅटो सॉस घेणार आहोत, आणि 4 टोमॅटो घेतलेत आपण उभे कापून, आणि आलं आणि लसूण बारीक असे चॉप करून उभे चॉप करून घेतलेले आहेत। आलं 1 इंच आलं आणि 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या आहेत। आणि हा आपला अर्जुन प्रियाज किचनचा सिक्रेट मसाला, हा येसूर मसाला आहे, आमच्या इकडे येसूर म्हणतात त्याला। आणि गरम झालेले आपण याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया, आणि मॅरिनेट केलेले चिकन आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया। आणि छान असं मिक्स करून घेऊयात। बघू शकता आवाज किती छान येत आहे, फ्राय होते चिकन फ्राय होण्याचा। तर मंडळी, आपण उभे चॉप केलेले लसूण आणि आले याच्यामध्ये घालून घेऊयात, आणि छान असं परतून घेऊयात। आणि आता आपण याच्यामध्ये उभे चिरलेले टोमॅटो घालून घेऊयात, आणि छान असं परतून घेऊयात। तर आपण हिरवी मिरची उभी चॉप केलेली याच्यामध्ये घालून घेऊयात, आणि छान असं परतून घेऊयात सर्व। आणि आता आपण कांदा घालून घेऊयात, परतून घेऊयात, छान असं मिक्स करूयात। आता आपण धनेपूड घालून घेऊयात, आणि अर्जुन प्रियाज किचनचा सिक्रेट मसाला येसूर घरगुती मसाला आहे, हा घालून घेऊयात। आणि टोमॅटो सॉस आपण 2 चमचे घालून घेऊयात याच्यामध्ये, आणि सोया सॉस आपण 2 चमचे घालून घेऊयात। आणि सगळं एकजीव करून घेऊयात, छान असं परतून घेऊयात। किती छान कलर आलाय, तुम्ही पाहू शकता। आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊयात आपण, आणि परतून घेऊयात। आणि 1 मोठा चमचा आपण लिंबाचा रस घालून घेऊया। विनेगरच्या ठिकाणी आपण लिंबू वापरणार आहोत। लिंबू टोमॅटो सॉस आणि जे आपण मिरची वगैरे वापरलेली त्याला पूर्ण बॅलन्स करतो, आणि चिकनही शिजण्यास छान अशी मदत होते। तर मंडळी, आपण ह्या डिशमध्ये रेसिपीमध्ये कॉर्नफ्लॉवर वापरला नाही। कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता, पण आपण विदाऊट कॉर्नफ्लॉवरची ही डिश बनवणार आहोत। बघू शकता तुम्ही कसं तेल आणि पाणी वेगवेगळे झालेले, छान अशी तर्री येते। कोथिंबीर घालून घेऊयात, कोथिंबीर छान अशी चव येते, आणि टेक्स्चर पण बघा किती छान दिसतोय। तर आपण याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया शिजण्यासाठी, आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया।
आपली गावरान चिकन चिल्ली आहे. न कॉर्नफ्लॉवर वापरता आपण थोडीशी रस्स्यामध्ये बनवणार आहोत. घट्ट करायची असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरू शकता. उभी चिरलेली शिमला मिरची घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊयात. तर मंडळी आपण याला झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवूयात. तर मंडळी आपण उघडून पाहूया. छान असा टेक्स्चर आलेला दिसतो बघा. आपण शिमला मिरची ही शेवटून टाकली होती कारण आपल्याला जास्त त्याला म्हणजे शिजवायची नव्हती. ती तेलामध्ये फ्राय केल्यानंतर त्याची चव वेगळी लागते आणि आपण शेवटी जर टाकली ना तर चिकन सोबत त्याची टेस्ट वेगळी लागते जरा. तर तुम्ही पाहू शकता मंडळी किती छान टेक्स्चर आलेले. पहा मित्रांनो, ही आपली गावरान चिकन चिल्ली किती छान अशी झालेली आहे. तर आपण याला सर्व करून घेऊयात. तर आपण याला कोथिंबीरीने गार्निश करून घेऊया. तयार आहे आपली गावरान चिकन चिल्लीची मस्त अशी झणझणीत डिश. ही डिश तुम्ही भाकर, चपाती त्यासोबत तुम्ही सर्व करू शकता. बघू शकता किती छान अशी टेक्स्चर आलेले आहे. तर मंडळी तुम्हाला मी ट्राय करून दाखवतो टेस्ट कशी लागते. खूप छान. आवडली तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबून ठेवा म्हणजे तुमच्यापर्यंत आमचे नवनवीन व्हिडिओ पोहोचतील. रेसिपीमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. हेल्दी राहा, हेल्दी खावा. बाय बाय.